नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर। तर आजचा व्हिडिओ आपला तुम्हाला समजला असेल कुठल्या टॉपिकवर आहे। जर तुम्हाला फेसबुकची जी की तुम्ही व्हिडिओज म्हणा ही वॉच हिस्ट्री जर तुम्हाला पाहिजे असेल आणि ती डिलीट सुद्धा करायची असेल तर तुम्हाला आज मी सांगणार आहे एकदम सिंपल मध्ये तुम्ही करू शकता। बरेचशा जणांना कसं असतं एखादा आपला जी की फेसबुकवर एखादा व्हिडिओ पाहिला असतो आणि तो व्हिडिओ त्यांना डबल पाहायचा असतो, पण फेसबुकवर तो व्हिडिओ तुम्हाला पण माहिती आहे एकदा जो की फेसबुकवरचा व्हिडिओ पाहिला नंतर तो त्यांना भेटत नाही, तर तुम्ही त्यावेळेस काय करू शकता जो की वॉच हिस्ट्री मध्ये तुमचा जो की व्हिडिओ आहे ते सेव्ह राहिलेला असतो आणि तिथे जाऊन तुम्ही इझिली तो व्हिडिओ आहे तो पाहू शकणार आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स मध्ये सर्वांनी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज सर्वांनी शेअर हा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ करा। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा, एकदम सिंपल आहे आणि बऱ्याचशा जणांना फेसबुकची वॉच हिस्ट्री डिलीट सुद्धा करायची असते पण त्यांना डिलीट करता येत नाही। तर आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने फेसबुकची हिस्ट्री जी काही असते ती डिलीट करायची असते आणि तुम्हाला फेसबुकची हिस्ट्री कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। सगळं काय तुम्ही पाहू शकता, सर्च हिस्ट्री कशा पद्धतीतून फेसबुकची व्हिडिओची हिस्ट्री तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुम्ही कुठल्या चॅनलला एखादा व्हिजिट केला असेल किंवा लाईक्स केला असेल त्यांची तुम्ही हिस्ट्री सगळं तुम्ही डिटेल्स मध्ये पाहू शकणार आहे। आणि तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो मराठीमध्ये आतापर्यंत अशा पद्धतीचे व्हिडिओज कोणी सुद्धा आणत नाही, फक्त आपल्या चॅनलवरच अवेलेबल आहेत। डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये जाणून घेऊ कशा पद्धतीने फेसबुकची वॉच हिस्ट्री पाहायची असते आणि डिलीट सुद्धा करायची असते। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले सांगतो मी ज्या काही तुम्हाला सेटिंग्स कशा पद्धतीतून काय करायच्या ह्या सगळ्या तुम्हाला प्रॉपर अप्लाय करायच्या त्या तुमच्या फेसबुकमध्ये, त्याच वेळी तुम्ही हिस्ट्री ती पाहू शकणार आणि हिस्ट्री डिलीट करू शकणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं, फेसबुक ओपन करून घ्यायचा। फेसबुक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस येईल, त्यानंतर तो प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इकडे खाली स्क्रोल डाऊन करत जायचा आणि इथे तुम्हाला सेटिंग अँड प्रायव्हसीवर क्लिक करून घ्यायचा। ओके, सेटिंग अँड प्रायव्हसीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फेसबुकचे जे काही सेटिंग्स असतील त्या सगळ्या ओपन होऊन येणार आहेत। अशा पद्धतीने सेटिंग अँड प्रायव्हसी तुम्हाला वरती दिसतात, सगळ्या काय सेटिंग्स आहेत ते ओपन झाले। त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे सेटिंगचं ऑप्शन भेटेल त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यात स्टार्टिंगला आपण सेटिंगवर क्लिक करायचं, त्यानंतर सेटिंगवरच क्लिक करून आज जायचं। सेटिंगवर क्लिक केल्यानंतर अकाउंट सेंटर तुम्हाला भेटेल ज्यात तुम्ही डायरेक्ट सेटिंगवर क्लिक करून आज जाणार आहे। त्यानंतर पाक खाली स्क्रोल डाऊन करत जायचा, स्क्रोल डाऊन करत गेलं युअर ॲक्टिव्हिटी लास्टून 2 नंबरला इथे बुकच्या 3 नंबरला सॉरी, तर युअर ॲक्टिव्हिटीचा खाली तुम्हाला भेटेल ॲक्टिव्हिटी लॉग अशा पद्धतीचा ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। ओके, 2 ते 3 स्टेपमध्ये तुम्ही जी की हिस्ट्री लगेच तुम्ही पाहू शकणार। तेव्हा क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे सगळी काय जी की सर्च हिस्ट्री असेल, व्हिडिओज तुम्ही कुठले पाहिले आहेत, सर्च काय केलेलं आहे, त्यानंतर इथं पोस्टला कुठल्या लाईक्स केल्या, स्टोरी कुठली तुम्ही पाहिली, सगळं काय तर डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल। इथून तुम्ही जी की स्टोरेज सगळं काय डिटेल्स पाहू शकता। जसं की समजा आता वॉच हिस्ट्री वॉच व्हिडिओ सर्च बघू शकता, याच्यावर क्लिक केल्यानंतर जे काही तुम्ही सर्च केलं सगळं काय तुम्हाला इथं भेटून जाईल। जसं की आता बघू शकता काय सर्च केलं आहे काय सगळं काय तुम्हाला इथं भेटून जाईल। त्यानंतर व्हिडिओजवर क्लिक केल्यानंतर इथून व्हिडिओज वॉच तुम्हाला भेटून जातील, जे की व्हिडिओज असतील ते काय व्हिडिओज तुम्ही पाहिले आहेत काय सगळं काय तुम्हाला भेटून जाईल। समजा तुम्हाला हे डिलीट करायचं असेल तर कशा पद्धतीतून डिलीट करू शकता तेव्हा क्लिक करायचं आणि क्लिअर सर्च हिस्ट्रीवरती खाली तुम्हाला भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या। जी काही हिस्ट्री असेल ती पूर्णपणे क्लिअर होणार आहे आणि पूर्णपणे डिलीट होणार। तशीच व्हिडिओ वॉचवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथे क्लिअर ऑल हिस्ट्रीचा तुम्हाला एक ऑप्शन भेटेल बघू शकता, इथं क्लिअर इथं बघू शकता क्लिअर व्हिडिओज वॉच हिस्ट्रीचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि इथून तुम्हाला काय करायचं क्लिअरवर क्लिक करून घ्यायचा। जी की हिस्ट्री असेल ती पूर्णपणे तुमची आहे ती डिलीट होणार आहे। 5 ते 10 मिनिटात सगळी काय हिस्ट्री असेल ते तुमची डिलीट होऊन जाणार आहे। जसं की व्हिडिओ वॉचवर क्लिक केल्यानंतर जी की हिस्ट्री आहे ती बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे डिलीट झाली आहे। फक्त अशाच पद्धतीने तुम्ही तुमची हिस्ट्री आहे ती पूर्ण पाहू पण शकता आणि पूर्ण डिलीट सुद्धा करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला सगळं काय डिटेल्स भेटून व्हिडिओ सर्च, ॲड फ्रेंड्स, फॉलोअर्स, पेज लाईक्स, स्टोरी ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने बरेचसेच ऑप्शन्स भेटतात। यातील तुम्हाला कुठली डिलीट करायचं आहे तेव्हा क्लिक करून घ्या आणि इथून फक्त तुम्हाला क्लिअर ऑल हिस्ट्रीचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो तेव्हा क्लिक करा आणि पूर्णपणे तुम्ही डिलीट करून घ्या। अशा पद्धतीतून तुम्ही जी की हिस्ट्री असेल ते पूर्णपणे जी की फेसबुकच्या डिलीट करू शकणार आहे। एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला सांगतो व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहिला असेल तर समजणार आहे। हाय होच आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।